हॅलो नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत बघा अशी छान अशी ज्वारीची भाकरी जी की नवशिक्यांना म्हणजे नवीन जे पहिल्यांदा बनवत आहेत तेही व्यवस्थितरित्या बनवतील. तर बघा मी थोडंसं पीठ घेतलं आहे जेणेकरून 1 वाटी पीठ असेल आणि छान असं जेवढं पाणी लागेल ना त्यात थोडं असं थोडं पाणी करून मळून घ्यायचं आणि पीठ हे घट्ट करून घ्यायचं. तर बघा सगळं पीठ आपल्या हातामध्ये येईल असं करून घ्यायचं. ताटामध्ये जिथे-जिथे पीठ आहे, तिथलं पीठ आपल्याला एका जागेवर जमा करून घ्यायचं आहे आणि ओलं करून म्हणजे थोडं पाणी लावून आपल्याला जमा करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला बघा हे जे पीठ असतं ना, ते एकदम रवाळसारखं असतं आणि ते छान आपल्याला मळून घ्यायचं असतं. त्यासाठी ही ट्रिक आहे बघा. एका हाताने प्रेस करायचं, नंतर तेच प्रेस केलेलं मागे घेऊन येऊन परत प्रेस करायचं. मग परत असे 2-3 वेळा जेवढं आपल्या ह्याने होईल तेवढं छान प्रेस करत राहायचं आणि प्रेस करून पुढची आलेली बाजू दुसऱ्या मागच्या ह्याच्यावर लावून परत प्रेस करायचं. आणि बघा हे जे पीठ आहे ना जरासं घट्टसर वाटतंय आणि ज्याला पिठाला क्रॅक जाणार नाही जातात ना, त्यावेळी हे पीठ तयार नसतं. मग अशा वेळी परत त्याला मळून घ्यायचं. जे पीठ आहे ना ते एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या भाकरीला कसल्याही प्रकारचे क्रॅक जाणार नाहीत. आणि बघा असं मळून द्यायचं. ज्यावेळी तुम्ही अशी प्रॅक्टिस कराल, 1-2 भाकरीची जरी प्रॅक्टिस केली ना, तर बघा हे पीठ जे आहे ना छान असं तयार झालंय. आपण जेव्हा पीठ गोळा तयार करतो ना, त्यावेळी कसलाही क्रॅक येत नाही. एकदम मऊ असा लोण्यासारखा गोळा तयार होतो. त्यावेळी हे पीठ झालंय असं समजायचं. आणि जेवढं पाहिजे तुम्हाला ज्या साईजची भाकरी पाहिजे. नवीन आहात तर छोटीशी भाकरी बनवा. मी मीडियम साईजची बनवली आहे आणि असं छान गोळा करून घ्यायचा. थोडंसं हाताला पाणी बनवून लावून घ्यायचं. असं छान बघा प्रेस करून दोन्ही हाताच्या साहाय्याने जेणेकरून आपली भाकरी अगोदरच थोडीशी पसरून जाईल. त्यानंतर बघा अशी पसरून घ्यायची दोन्ही हाताच्या मदतीने. त्यानंतर जे आपल्याला वाटतंय की आता एवढं भरपूर आहे, तर एक्स्ट्राचं पीठ मला वाटलं म्हणून मग मी काढून घेतलं. तुम्ही छोटी बनवताय तर अजून छोटी बनवू शकता. तर बघा अशी छान आपलं पीठ टाकून घ्यायचं ताटामध्ये. तुम्ही पोळपाटावरतीही थोडंसं असं थापू शकता. ज्यांना जमत नाही ताटामध्ये त्यांनी पोळपाटावर थापा आणि असे प्रेस करून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडचं एक वेळा पीठ पूर्ण चेक करून घ्यायचं. जर तुमच्या हाताला पीठ जर जास्त असेल ना, तर थोडासा पाण्याचा हात लावा आणि जर पीठ नसेल तर चिटकेल हाताला भाकरी, मग पीठ लावा. तर बघा अशी छान प्रेस करून घ्यायची भाकरी आणि त्यामुळे प्रेस केल्यामुळे आपली भाकरी जी आहे ती मोठी होत चालते आणि मग हळू डायरेक्टली गोल फिरवायला सुरुवात करायची. दुसऱ्या हाताच्या मदतीने बघा जर आपली भाकरी गोल आली नसेल, तर दुसऱ्या हात एका साईडला लावून ती गोल फिरवून घ्यायची, तर आपली भाकरी गोल होऊन जाते. त्यानंतर जर तुम्हाला हे जमत असेल तर करा नवशिक्यांनी आणि जर नसेल जमत तर करू नका. पण तुम्ही प्रॅक्टिस कराल तर होऊन जाईल आणि 5 मिनिटात आपली भाकरी रेडी होते. तर बघा अशी छान भाकरी आणि भाकरी ही उचलतानाची ट्रिक बघा. एक साईडचा हात जो असतो डावा आपला, तो भाकरीच्या खालच्या साईडला घालायचा आणि तिथून भाकरी उचलून दुसऱ्या हातावर टाकायची. तर बघा अशी उचलून घेतल्यानंतर आणि सोडताना तव्यावरती एक हात अलगद सोडून घ्यायचा. त्यानंतर दुसरा हातही अलगद सोडून घ्यायचा. तर अशी भाकरी टाकून घेतली. त्यानंतर जर तुम्हाला सवय नसेल तुम्ही कपड्याने लावा पाणी, परंतु मी आता हातानेच लावते. जर नवीन असाल तर भाजेल हाताला थोडंसं, त्यासाठी मी कपड्याने लावा सांगते. कपडा पाण्यात बुडवायचा आणि तो कपडा फिरवून घ्यायचा. तर बघा त्याने पण तुम्हाला भाकरीला पाणी लावता येईल. तर असं छान एका साईडने थोडंसं सुकल्यासारखा झालं ना, त्यानंतर आपल्याला भाकरी ही दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे. तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने परतून घ्या आणि आता मला सवय आहे थोडी त्यामुळे माझ्या लक्षात पण नाही आलं की मी म्हणजे पहिल्यांदा बनवल्यासारखे दाखवते, पण म्हणून मी हातानेच परतून घेतली. त्यावेळी लक्षात नाही आलं. तर तुम्ही उलथण्याने किंवा परतल्याने कशानेही परतून घ्या. अशी एका साईडने छान भाजल्यानंतर बघा, पण खालच्या साईडने भाकरी जर तुम्ही चांगली भाजू दिली तरच तुमची भाकरी फुगणार आहे. अन्यथा तुमची भाकरी फुगणार नाही. जर खालच्या साईडून भाकरी जर कच्ची राहिली ना, तर भाकरी अजिबात फुगत नाही. एवढं लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आणि भाकरी बघा दुसऱ्या साईडने टाकली की एकदम टम्म फुगते. तर अशी छान भाकरी तयार आहे. जर माझा व्हिडिओ
थोडाही युजफुल वाटला असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा अशी भाकरी सोबतही छान लागते आणि चिकनसोबत, मटनसोबत, ठेच्यासोबत कशासोबतही खा. अशी छान कुरकुरीत भाकरी आहे आणि अशी टम्म फुगलेली भाकरी कोणाला आवडत नाही. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघा आणि कमेंट करा की तुम्हाला माझी भाकरीची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.